एकीकडे देशात बेटी बचाओ बेटी पढाओचे नारे लागत होते, पण महाराष्ट्रात संतांची कर्मभूमी समजल्या जाणाऱ्या मालेगावात जी घटना घडली ती घटना हृदय पिळवटणारी होती। 3.5 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करत तिच्यावर अत्याचार करत तिची निगृण हत्या केल्याची घटना महाराष्ट्रात घडली होती आणि त्या घटनेमुळे एकच संतापाची लाट घडली होती। अखेर काय होती ती घटना, याच घटनेचा आढावा घेऊयात ठळक वार्ताच्या या स्पेशल भागातून। नमस्कार, मी अनिकेत, आपण पाहताय ठळक वार्ता। दिवस होता 16 नोव्हेंबरचा, ठिकाण मालेगावातील डोंगराळे गाव। 3.5 वर्षाची चिमुकली आपले आजी आजोबा आणि आई वडिलांसोबत राहत होती। नेहमीप्रमाणेच दुपारच्या वेळेस चिमुकली आपल्या घराच्या अंगणात खेळत होती। आई स्वयंपाक घरात जेवण बनवत होती। दुपारची वेळ, आईने चिमुकलीला जेवणासाठी हाक दिली, परंतु चिमुकली अंगणात दिसलीच नाही। आई आता चिंतित झाली होती। आईने मुलीचा शोध घेण्यास सुरू केला, परंतु चिमुकली काही दिसलीच नाही। चिमुकली बेपत्ता झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरू लागली। गावातील वृद्ध, युवा, महिला प्रत्येक जण चिमुकलीचा शोध घेत होता। अखेर सायंकाळी 7च्या सुमारास काही ग्रामस्थांना टॉवर परिसरात चिमुकलीचा मृतदेह भेटला। हा मृतदेह इतक्या विवस्त्र अवस्थेत होता की चिमुकलीची हत्या झाल्याचं प्राथमिक माहिती एकंदरीतच समोर आली। ग्रामस्थांनी पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला। तपासामध्ये जी पोलिसांना माहिती लागली ती अतिशय थक्क करणारी होती। स्थानिकांच्या माहितीनुसार काही चालू आहे ना, पोलीस तपास करत असताना पोलिसांना जी माहिती मिळाली ती माहिती अतिशय थक्क करणारी होती। त्याच गावातील 24 वर्षीय विजय खेरनार या मुलानेच त्या चिमुकलीची हत्या केल्याचा आरोप स्थानिकांनी पोलिसांना कळवताच पोलिसांनी आपले सूत्र हलवले। त्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आणि त्यानंतर जी माहिती समोर आली ती थक्क करणारी होती। डोंगराळे गावातच 24 वर्षीय विजय खेरनार राहतो। त्यानेच त्या चिमुकलीचं अपहरण करत तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या केल्याची कबुली 24 वर्षाच्या नराधमाने दिली। एकंदरीतच हत्याचं कारण जे समोर आलं ते मात्र हृदय पिळवटणारं होतं। 1 महिन्यांपूर्वीच चिमुकलीचे वडील आणि विजय खेरनार यांचं भांडण झालं। भांडणाचा राग विजयच्या मनात होता आणि 1 महिन्यानंतर म्हणजे 16 नोव्हेंबरच्या रोजी विजयने चिमुकलीचं अपहरण केलं, तिच्यावर अत्याचार केला। तो इतक्याच थांबला नाही तर पुढे करायचं काय, प्रकरण मिटवण्यासाठी तिने त्याची हत्या केली आणि टॉवर परिसरामध्ये झाडाझुडपात तिचा मृतदेह टाकला। पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि आता हा प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टात सध्या सुरू आहे। परंतु जे महाराष्ट्रात झालं, जे मालेगावात झालं ते अतिशय निंदनीय आहे आणि स्थानिकांनी, ग्रामस्थांनी महाराष्ट्राच्या मालेगावात जे झालं ते अतिशय निंदनीय आहे। स्थानिकांनी आरोपीला कठोरातली कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। आरोपीला फाशी होईलही, परंतु गेल्याच जीवाचं काय असा प्रश्न मात्र अनुपस्थित राहतोय। महाराष्ट्राची संतांची कर्मभूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे आणि त्या महाराष्ट्रात असे प्रकार जर घडत असतील तर महिला सुरक्षितेचा सवाल पुन्हा एकदा समोर आलाय। आता प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। परंतु पुन्हा एकदा महाराष्ट्रात 3-3.5 वर्षांच्या चिमुकल्याही सेफ नसल्याने आता एकच सुरक्षितेचा सवाल उपस्थित होतोय। तुर्तास इतकंच। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता, मालेगाव।